नमस्कार मित्रांनो, मी गायत्री, तुमची फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड. टीनेज डायरीज या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आणि आज पुन्हा एकदा एका भन्नाट विषयावरील व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर हजर आहे. तर आजचा विषय आहे भाग्यांकानुसार करिअर कसं निवडायचं. पण भाग्यांकानुसार करिअर कसं निवडायचं हे बघण्याअगोदर भाग्यांक म्हणजे काय आणि तो कसा माहीत करून घ्यायचा हेही बघायला हवं की नाही. तर मित्रांनो, तुम्हा सर्वांना तुमची जन्मतारीख तर माहीत असणारच. तुमच्या जन्मतारखेमधील सर्व अंकांची बेरीज करून तुम्हाला एक संख्या मिळेल. ती संख्या जर 1 अंकी असेल तर तोच तुमचा भाग्यांक असेल. पण जर ती संख्या 2 अंकी आली तर पुन्हा एकदा त्या 2 संख्यांची बेरीज करून जी 1 अंकी संख्या मिळेल तिला तुमचा भाग्यांक म्हणता येईल. आणि तरीही आपला भाग्यांक कसा कॅल्क्युलेट करायचा हे जर तुमच्या लक्षात आलं नसेल तर या संदर्भातील एक डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर मी यापूर्वीच अपलोड केलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तो नक्की पहा. तर आता आपण वळूयात महत्त्वाच्या मुद्द्याकडे, तो म्हणजे भाग्यांकानुसार करिअर चॉईस कसं करायचं. आपल्या प्रत्येकाचीच एक स्वतंत्र विचारसरणी असते. वेगवेगळी मतं आणि वेगवेगळी स्वप्न असतात. एकंदरच आपल्या व्यक्तिमत्वावर आपल्या भाग्यांकाचा प्रभाव असतो. भाग्यांक म्हणजे जणू आपल्या जन्माबरोबरच आपल्याला मिळालेली एक विशिष्ट ऊर्जा, जी आपल्या जीवनातील प्रत्येक टप्पा प्रभावित करीत असते, आपल्या निर्णयांवर परिणाम करत असते. त्यामुळेच आज कोणता भाग्यांक कोणत्या करिअरसाठी योग्य आहे हे आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. तर वळूयात भाग्यांक 1 कडे. 1 भाग्यांक असणाऱ्या व्यक्तीचा शासक ग्रह सूर्य आहे. हे लोक अतिशय स्वाभिमानी आणि आत्मनिर्भर असतात. त्यांना इतरांच्या मागे चालायला कधीच आवडत नाही. नेहमीच पुढे राहून नेतृत्व करणे हे त्यांच्या आवडीचे क्षेत्र असते आणि म्हणूनच जिथे जिथे त्यांच्या या नेतृत्वक्षम गुणाचं युटिलायझेशन होईल तिथेच हे छान करिअर करू शकतील. जसं की बिझनेसमन, पॉलिटिशियन किंवा उच्च पदावरील ऑफिसर्स. भाग्यांक 1 असणारे व्यक्ती कनिष्ठ पदावरील नोकरी कधीही यशस्वीरित्या करू शकणार नाहीत. आता वळूयात भाग्यांक 2 कडे. 2 भाग्यांक असणाऱ्या लोकांचा शासक ग्रह चंद्र आहे. ते भावनाप्रधान, संयमी आणि समंजस असतात. त्यामुळे इतरांसोबत काम करण्यास आनंदी असतात. टीमवर्कची गरज असलेल्या क्षेत्रात काम करणे हे त्यांच्या आवडीचे आहे. भावनाप्रधान असल्यामुळे कला, संगीत, लेखन, समुपदेशन या क्षेत्रांमध्ये हे लोक खूपच छान करिअर करू शकतात. थोडक्यात सांगायचं झालं तर भाग्यांक 1 जर चांगला लीडर असू शकेल तर भाग्यांक 2 हा एक चांगला फॉलोअर असू शकतो. आता वळूयात भाग्यांक 3 कडे. 3 भाग्यांक असणाऱ्या व्यक्तींचा शासक ग्रह गुरु आहे. त्यामुळे मूळतःच या व्यक्ती अत्यंत बुद्धिमान आणि तात्विक असतात. त्यांना इतरांवर प्रभाव टाकायला आवडतं. त्यामुळेच अध्यापक, उपदेशक, सल्लागार, मोटिवेशनल स्पीकर या करिअरमध्ये हे चांगलं यश मिळवू शकतात. तसेच पत्रकारिता आणि समाजसेवा या क्षेत्रांतही हे चांगले नाव कमावू शकतात. आता भाग्यांक क्रमांक 4. 4 भाग्यांक असणाऱ्या व्यक्तींचा शासक ग्रह राहू आहे. त्यामुळे या लोकांच्या डोक्यात सतत नवनवीन कल्पना येत असतात. इनोव्हेशन्सचं भांडार आहेत या व्यक्ती. सततचा बदल
म्हणजे यांच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक म्हणावा लागेल. म्हणूनच IT, विज्ञान, रिसर्च किंवा इंजिनिअरिंग हे करिअर ऑप्शन्स त्यांच्यासाठी उत्तम ठरू शकतात. यांना सतत आव्हानात्मक गोष्टींना आणि सतत बदलणाऱ्या गोष्टींना अनुभवायला आवडतं. आता वळूयात भाग्यांक 5 कडे. 5 भाग्यांक असणाऱ्या व्यक्तींचा शासक ग्रह बुध आहे. बुद्धिमत्ता आणि संवाद कौशल्याचं प्रतीक आहे हा बुध ग्रह. हे त्यांच्या वाक कौशल्यामुळे मित्रमंडळींमध्ये अतिशय लोकप्रिय असतात. अशा व्यक्तींनी मार्केटिंग, मीडिया, पत्रकारिता, सार्वजनिक संबंध किंवा सेल्स या क्षेत्रांमध्ये करिअर केल्यास त्यांना उत्तम यश प्राप्त होऊ शकते. तसेच पर्यटन उद्योग किंवा वेगवेगळ्या भाषा शिकण्याच्या क्षेत्रातही यांचा उत्तम विकास होऊ शकतो. आता भाग्यांक 6. 6 भाग्यांक असणाऱ्या व्यक्तींचा शासक ग्रह शुक्र आहे. शुक्र हा प्रेम, कला आणि सौंदर्याचं प्रतीक आहे. त्यामुळे 6 भाग्यांक असणाऱ्या व्यक्ती ब्युटी, फॅशन, इंटेरियर डिझायनिंग या क्षेत्रांमध्ये उत्तम यश मिळवू शकतात. ग्लॅमर असणारी क्षेत्रे जसं की हॉटेल मॅनेजमेंट, इव्हेंट मॅनेजमेंट, फॅशन शो यांसारख्या क्षेत्रात यांचं व्यक्तिमत्व अधिकच फुलून येऊ शकतं. आता बोलूयात भाग्यांक क्रमांक 7 बद्दल. 7 भाग्यांक असणाऱ्या व्यक्तींचा शासक ग्रह केतू आहे. केतू हा आध्यात्मिकता, वैराग्य आणि संशोधनाचे प्रतीक आहे. हे लोक अंतर्मुख आणि तात्विक असतात. संशोधन, विज्ञान किंवा धर्मशास्त्र या क्षेत्रांमध्ये हे लोक उत्तम कामगिरी करू शकतात. मनोविज्ञान म्हणजेच सायकोलॉजी सारख्या क्षेत्रातही काम करून यांना खूपच समाधान प्राप्त होऊ शकते. तसेच 7 हा क्रमांक हीलिंगचा क्रमांक मानला जातो. त्यामुळे 7 भाग्यांक असणारे व्यक्ती उत्तम डॉक्टर सुद्धा बनू शकतात. भाग्यांक क्रमांक 8 बद्दल बोलूयात. 8 हा भाग्यांक असणाऱ्या व्यक्तींचा शासक ग्रह शनी आहे, जो कष्ट, संयम आणि परिश्रमाचे प्रतीक आहे. हे लोक खूपच कष्टाळू आणि शिस्तबद्ध असतात. त्यामुळे प्रशासन, कायदा किंवा पोलीस क्षेत्रात यांना उत्तम यश मिळू शकतं. त्यांच्यातील धैर्य आणि संयमामुळे ते कठीणातील कठीण कामही अतिशय यशस्वीपणे पार पाडतात. आता वळूयात शेवटचा भाग्यांक म्हणजे भाग्यांक क्रमांक 9 कडे. 9 हा भाग्यांक असणाऱ्या व्यक्तींचा शासक ग्रह मंगळ आहे. हे लोक धाडसी परंतु सेवाभावी वृत्तीचे असतात. अशा लोकांनी सैन्य, पोलीस, अग्निशामक दल किंवा क्रीडा क्षेत्र आपल्यासाठी करिअर ऑप्शन्स म्हणून निवडावे. समाजसेवा किंवा समाज कल्याण क्षेत्र हे त्यांच्यासाठी समाधान मिळवून देणारे ऑप्शन्स असू शकतात. काय म्हणताय मग? तुमचा करिअरचा गुंता काही अंशी तरी या व्हिडिओच्या माध्यमातून सुटला की नाही? आणि हो, भाग्यांकाबरोबरच आपला मूलांकही आपले करिअर प्रभावित करीत असतो बरं. त्यामुळे मूलांक म्हणजे काय आणि तो कसा कॅल्क्युलेट करायचा आणि त्याचाही आपल्या करिअरवर कसा प्रभाव पडतो हे जाणून घेण्यासाठी नवीन व्हिडिओ नक्कीच घेऊन येईल तुमच्यासाठी. जर तुम्हाला मूलांक, भाग्यांक आणि याचा आपल्या करिअर चॉईसेसशी काय संबंध असू शकतो या संदर्भात जर काही डाऊट्स असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा, प्रश्न विचारा. मी तुमच्या प्रश्नांची व्हिडिओच्या माध्यमातून उत्तरं देण्याचा नक्की प्रयत्न करेल. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.